नवीन बॅटरला संधी मिळेल बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर चेतन याची वर्णी लागतीये. जबाबदारीपूर्वक आणि एक चांगला खेळ करावा लागेल टीमला, कारण की समोर एक चांगला संघ आहे. मैत्री पालघर देखील तितकाच तुल्यबळ आहे, कारण की सातत्याने एकमेकांच्या विपक्षात खेळतात अनेकदा. आज मात्र या अंबटगोड मैदानावर निराश असेल कुणाल देखील, कारण की टीमला तितकीशी साजेशी साथ त्याला मात्र देता आली नाहीये. परतीच्या प्रवासाला आलाय, त्याच्या अगोदर मीन देखील बाद झालाय. अगदी जो वेग आहे त्या वेगाचा वापर करत मात्र या बॉलला ढकललाय. फक्त सॉफ्ट हँडलनेच म्हणावं लागेल. अगदी जो वेग होता त्या वेगाचा वापर करत फक्त या बॉलला प्लेसमेंट स्वरूपानं 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं. या 2च्या मदतीने धावसंख्या डबल फिगर 10. सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा क्रिकेट विश्वातला देव. पुढचाच बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. 3 क्षेत्ररक्षक अगदी जर पाहिलं तर 3ही क्षेत्ररक्षक झेलच्या दिशेने धावले होते, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही झेल घेण्याकरता. तत्पूर्वी धावसंख्या 1 न वाढते नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचेल. 11 धावा स्कोर कार्डवर लागला. रंगतदार मॅच आहे मैत्री पालघर आणि त्याच्या विपक्ष टीम जर आपण पाहिली तर 7-11 हा संघ. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न होता, ज्यावरनं परत एकदा सिंगल कंप्लीट होती. सिंगल न का होईना, मात्र धावा या पुढे घेऊन जात आहेत ही दोन्ही बॅटर. धावसंख्या 12 लागली आहे स्कोर कार्डवर. बाबरे अगेन पुढचा बॉल ची हाताळणी करेल. अगदी सावध खेळ मात्र होतोय सध्या मैदानात. सिंगल ची कन्वर्ट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 जी स्कोर कार्डवर लागली आहे. सिंगल डबल न पुढे जाण्याचा प्रयत्न, कारण की आपल्या महत्वपूर्ण 2 विकेट. मीन देखील बाद झालाय, तपाटापट कुणाल देखील बाद झालाय. त्या अनुषंगानं कुठेतरी एक सावध सुरुवात जी आता इथून पुढे करण्याच्या अनुषंगानं मात्र सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जात आहे या 2 बॅटरकडनं. मागच्या मॅचचा विचार केला तर वीरू बाबरेनं 2 षटका हाताळली, 25+ धावा त्यानं खर्ची केल्या होत्या. आणि या ओव्हरचा जर विचार केला तर वीरू बाबरेनं फक्त 5 धावा आणि 1 विकेट देखील आपल्या टीम करता त्यांना मिळवून दिली आहे. कमबॅक केलाय. एक मी म्हटलं मगाशी देखील की चांगल्या बॉलरचं हेच एक चांगलं लक्षण असतं की त्यांना आपल्या फॉर्म मध्ये येण्याकरता जास्त काळ लागत नाहीये, कारण की सातत्यानं क्रिकेट खेळत असतात, सातत्यानं मोठ्या स्पर्धांपर्यंत जात असतात बाहेर देखील. ओपन टेनिस क्रिकेट असेल, मग गाव संघाचं क्रिकेट असेल, सातत्यानं खेळतात. आणि नेक्स्ट बॉलर जर आपण पाहिलं ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरनं अवधूत कामत पुढे एकदा सज्ज होईल 3ऱ्या षटकाकरता. वैयक्तिक कोट्यातलं आपलं 2रं षटक टीमकडनं सांघिक 3रं षटक घेऊन मात्र सज्ज होईल. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलला फक्त दिशा दिली आहे, बॉलरच्या वेगाचा वापर त्याने केला. 1च धाव. सिंगल धावसंख्या 14 स्कोर कार्डवर लागली आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जर आपण पाहिलं फायर क्रिकेट क्लब फास्टल साहेब चषक 2025 मधलं हे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे, 1 टप्प्यावर बॉलला फील्ड करेल. सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या टीम मैत्री पालघर या टीमची 15 वर जाऊन पोहोचली आहे. तर विचार केला तर कमी गतीनं हा स्कोर पुढे जातोय. जी फटकेबाजी व्हायला हवी होती ती मात्र कुठेतरी शांत झाली आहे. अगेन पुढचा बॉल
मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी झेल कॅरी केला. विकेट नंबर 3. बॅक टू डगआउट परतावा लागेल. फलंदाज पाच. अवधूतचा जर विचार केला तर जे पहिले षटक टाकलं त्यातनंही तिसऱ्याच बॉलवर त्यांना विकेट मिळवली होती आणि याही ओव्हरमधनं तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवली. एक चांगलं प्रदर्शन अवधूत कामतकडनं देखील घडतंय. चांगली बॉलिंग लाईन, चांगला बॉलिंग अटॅक आपण त्याच्याकडनं पाहतोय. सातत्यानं चर्चेत राहिलाय अवधूत या वर्षीच्या सीझन मधनं. कित्येक मॅन ऑफ द सिरीज हा देखील पुरस्कार त्यानं सातत्याने घेतलाय. चौयात मॅच मधनं धावसंख्या 15 ही स्कोर कार्ड वर असताना ऑन बॅटिंग मार्कवर नवीन बॅटर मैदानात डावखुरा हाताचा बॅटर उजव्या हाताचा बॅटर आहे. मॅच मधनं चौयात पुढचा बॉल वेगवान वेगवान तेज तर्रार. बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. आपण पाहतोय साहेब चषक आजचा दुसरा दिवस या स्पर्धेतनं. वेग कमी केलाय, फक्त दिशा दिली आहे त्या बॉलला. बॉलचा पाठलाग होतोय, अगदी बॉल बाउंड्री लगत जातोय. क्षेत्ररक्षक आलाय ठिकाणं, उमेर होता त्या ठिकाणी. चेंडू कलेक्ट करेल, बॉलची फेकी करेल, धावा कंप्लीट होतील 2. उद्याच्या दिवसातनं हे 8 टीमचा समावेश असेल या स्पर्धेतनं. बेटेगाव, मुरबे अशा बऱ्याच टीम उद्या देखील आपल्याला खेळताना दिसतील. एकविरा मुरबे हाही संघ आपल्याला दिसेल उद्याच्या दिवसातनं. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न, डॉट बॉल. या अगोदरही म्हटलं होतं की अवधूत सहजासहजी स्विच हिट खेळून देणार नाहीये. दोन ओव्हरचा विचार केला तर अवधूतनं फक्त आणि फक्त 12 धावा ज्या खर्ची केल्यात आणि 2 विकेट देखील त्यांना आपल्या टीम करता मिळवून दिल्यात. कॅच कॅरी केलाय, बाद होईल बॅटर शुभम. परतीच्या प्रवासाला येईल, ओपनिंग करण्याकरता गेला होता शुभम, त्यालाही परतीच्या प्रवासाला यावं लागलंय. विकी नवीन बॅटर मैदानात जातोय बॅटिंग करण्याकरता. 17 धावसंख्येवर सध्याचा स्कोर आहे टीम मैत्री पालघर या टीमचा. चांगल्या टोटल पर्यंत जावं लागेल, क्षमता आहेत सातत्यानं मोठे स्कोर करत असतात. आज मात्र थोडंसं अपयश त्यांच्या वाट्याला आलं या मॅच मधनं. मात्र इथनं उभारी घ्यावी लागेल, इथनं चांगला खेळ करावा लागेल, इथनं एक मोठ्या टोटल पर्यंत जावं लागेल. फायटिंग स्कोर तुम्हाला करावा लागेल. नवीन बॅटर विकी गेलाय मैदानात. नाही, डिजिटलच्या माध्यमातून आपण ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, आणखीन एका विकेटला परतावं लागेल. फलंदाज बाद. विकेट नंबर 5. बॅक टू डगआउट. विकी जसा गेलाय तसा परत आलाय, बाद.
हॅट्रिक करता संधी आहे. जर आपण पाहिलं तर वीरू बाबरेला ती नामी संधी आहे हॅट्रिक करण्याची. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जातो बॅटिंग करण्याकरता. चालूयात मॅच बंदा. पुढचा बॉल वीरू बाबरे. तेज तरार. पॅटर्न फटका खेळावा असा काही प्रयत्नच केला नाहीये. तर विचार केला तर डॉट बॉल. खूप जास्त टर्न प्राप्त झाला. रिप्ले बंद जर आपण पाहिलं तर अतिरिक्त फिंगरला रोल केला. पुढचा बॉल सिंगल ची कंप्लीट झाली. अगदी स्वतःच बॉलला फील्ड करेल. सिंगल कंप्लीट होती. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या अगदी कासवाच्या गतीने वाढतीये. 18 धावा. सातपाटी टीमचा विचार केला ना तर एक चांगली बॅटिंग लाईनअप सातपाटी टीमची आहे. किमान 60+ धावा व्हायला हव्यात. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. विकेट नंबर 6. बॅक टू डग आउट. कोणता बॅटर मैदानात तग धरायलाच तयार नाहीये. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात विपुल दाखल होतोय. जर्सी नंबर 9 प्रदान करून मात्र मैदानाच्या दिशेने जातोय. निराश आहे. हतबल आहे. येणारा प्रत्येक बॅटर स्वतःवर निराश आहे. कारण की धावसंख्या अगदी थोपवून ठेवली आहे. म्हणजे पूर्णपणे थांबा जो दर्शवला गेलाय तो टीम मैत्री पालघर या टीमवर. कारण की मोठे पटके येत नाहीयेत. कोणता बॅटर मैदानात टिकायला तयार नाहीये. 1 ते 2 बॉल खेळल्यानंतर विकेट मिळते. सातत्यानं विकेट जात आहेत. मात्र पुढचा बॉल वीरू बाबरे अगेन. शेवटच्या मुवमेंटला बॅटचं फेस ओपन केलं. धाव सिंगल कंप्लीट होती. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवर टीम मैत्री पालघर या टीमची. तर आपण पाहिलं 4थं षटक प्रगतीपथावर संपलंय ना. 4थ्या षटकाची सांगता होती. 4 षटकांचा विचार केला तर 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. वीरू बाबरेचा चांगला कमबॅक झालाय. कारण की मागच्या 2 ओव्हरचा विचार केला. मागच्या मॅच मध्ये तर 25 धावा खर्च केला. या 2 ओव्हरचा विचार केला तर 7 धावा खर्च केला आणि अगदी 4 विकेट त्याने घेतला. म्हणजे कमालीचा कमबॅक आहे ते वीरू बाबरेचं. तत्पूर्वी अगेन 5वं षटक बॉलिंग ट्रॅकवर या ओव्हर करता सुमित मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. सातपाटी एक्सप्रेस या नावानं त्याला संबोधलं जातं. तो सुमित मात्रे अंडर 25 बॉलर आहे. पहिल्या मॅचला अनुपस्थितीत होता. आज मात्र या सेकंड मॅच मधून सोडला गेला टीम समवेत. नक्की टीमची ताकद वाढली आहे बॉलिंग ट्रॅकवर ना. वेगवान आल्या पहिल्याच बॉलवर फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एका बॅटरला परतावं लागेल. विकेट नंबर 7. बॅक टू डग आउट.
जर आपण विचार केला तर याच मैदानावरची एक भव्य दिव्य अशी फायर चषक 2025 च्या या पर्वातली या वर्षातली वर्ष 34वा 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान नाईट क्रिकेटची टुर्नामेंट आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी 34वा वर्ष असेल या स्पर्धेचं नाईट क्रिकेट टुर्नामेंट. ज्या ज्या संघांना आपला प्रवेश निश्चित करायचा असेल नक्की संपर्क करा. दिनेश घरत असतील, निरंजनजी घरत असतील, हरेश घरत असतील, केतनजी राऊत असतील यांच्याशी संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. अगदी जर आपण पाहिलं तर 9 दिवस अगदी एक जत्रेसारखा माहोल असतो, कारण की मेन रोडवर असलेले हे मैदान आहे. सातत्यानं प्रेक्षक वर्ग देखील नाईट मॅचला बराचसा प्रेक्षक वर्ग असतो आणि खूप चांगली स्पर्धा असते. म्हणजे अगदी या स्पर्धेचं सातत्यानं नाव घेतलं जातं. ती स्पर्धा नाईट क्रिकेटची जी स्पर्धा फायर चषक 2025 वर्ष 34वा या वर्षी आणि 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान ती स्पर्धा असेल. नक्की ज्या ज्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल, ज्या ज्या टीमला मात्र आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर दिनेशजी घरत असतील, निरंजनजी घरत असतील, हरेश घरत असतील, केतन राऊत असतील यांच्याशी नक्की संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा. जाऊयात मॅच मधनं. जिथनं जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 21 पुढचा बॉल अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलची फेकी करेल. एकच धाव. थांबवलं पूर्णपणे, जखडून ठेवलं टीम मैत्री पालघरला. जिथनं टॉस जिंकला, निर्णय स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. त्यानंतर मात्र पूर्णपणे हावी झाला संघ सातपाडी 11 हा संघ. जाऊयात मॅच मधनं. मात्र असं वाटत होतं डबल ची घेतली जाते. या दोनच्या मदतीने धावसंख्या 24. पुढचा बॉल अगदी अवधूत कामात उलटा धावला होता. मात्र वा दर्जेदार हे एफर्ट आहेत, हे चांगले प्रयत्न आहेत. तुम्ही प्रणित मेहर होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरता. एक एक धावेचं महत्व काय असतं ना हे तुम्हाला एखाद्या धावेने कधीतरी जर तुमची मॅच जाते ना तेव्हा तुम्हाला समजतं. मात्र या धावा कंप्लीट झाल्यात, 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी टीम करता 2 धावा त्यांना नक्की वाचवल्यात. अगदी चौकार जाणारा बॉल त्यांना थांबवला. जर आपण पाहिलं तर नाईट क्रिकेट टुर्नामेंट देखील आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावर. अंबटगोड या मैदानावर वर्ष 34वा आहे या वर्षी आणि मोठी स्पर्धा, अगदी जणू काही जत्राच. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 9 दिवस अगदी नाईट क्रिकेटचा हा महासंग्राम जो आपल्याला पाहायला मिळेल. तारीख लक्षात ठेवा, 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान ती स्पर्धा असेल. 22 एप्रिल ते 30 एप्रिल वर्ष 34वा या वर्षी या मैदानावरची जी स्पर्धा नाईट क्रिकेट टुर्नामेंट. संपर्क करा. दिनेशजी घरत, निरंजन घरत असतील, हरेश घरत असतील, तदनंतर जर असतील केतन राऊत यांच्याशी संपर्क करून आपला प्रवेश नक्की निश्चित करा. पुढचा बॉल वीरू बाबरे कलेक्ट करेल. धावा कंप्लीट होतील. 2 धावा यायला सुरुवात झाली. शेवटच्या षटकात का होईना मात्र धावा 2 घेण्याचा प्रयत्न चांगला होतोय मैदानात. एक जी काही टोटल असेल त्या टोटल पर्यंत आता एक थोडा उशिरा नका होईना मात्र 2 धावा यायला सुरुवात झाली आहे. मोठे फटके तर दूरच राहिले पण मात्र विचार केला तर या सिंगल डबल न देखील धावा आता ज्या काही होतील त्या पुढे नेण्याचं काम मात्र हा संघ करतोय मैत्री पालघर. पुढचा बॉल चावरनं डॉट. आदिल आहे ना तो बॉलर, आदिल ला आपण पाहतोय. आदिल चुनेवाला हे नाव आहे त्याचं. मात्र फलंदाज बाद. शेवटचा विकेट असेल इथून पुढे.
धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 28 धावा. युट्यूबच्या माध्यमातूनही या संध्याकाळच्या सत्रातनं बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि डिजिटलच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग नक्की आणि डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. फायर क्रिकेट क्लब पास्टल आयोजित साहेब चषक. पुढचा बॉल, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, सिंगल फक्त असेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 29, म्हणजे आता 29 झाल्यात. विजयाकरता 30 धावा या कराव्या लागतील त्या टीम सातपाडी 11 या संघाला. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातनं यातनं जो संघ विजयी होईल तो थेट टॉप 8 मध्ये प्रवेश करेल. आणि टॉप 8 मध्ये जे जे संघ पोहोचतील त्यांचे शनिवारच्या दिवसामध्ये लॉट्स पाडले जातील, हे लक्षात असू द्यात. विकास जो आपला बॉल बॉय होता तो देखील आता क्लास करता चाललाय. मला वाटतंय हातामध्ये वही घेतली आहे त्यांनी. म्हणजे शिक्षण हे देखील महत्वाचा भाग आहे आणि आता क्लास करता तो जातोय. सकाळपासून खूप चांगलं काम त्यानं कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी बॉल बॉयचं काम केलंय. तो विकास 30 धावांची गरज आहे. येणारे बॉल असेल 36 बॉल, 30 ची गरज आहे. टीम सातपाडी 11 हा संघ असेल मैदानात बॅटिंग करण्याकरता आणि त्याच्या विपक्षात टीम चांगली स्पर्धा आपण पाहतोय. साहेब चषक, फायर क्रिकेट क्लब पास्टल आयोजित साहेब चषक, भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्याच्या दिवसातनं देखील मोठ्या मोठ्या टीम्स ज्या आपल्याला खेळताना दिसतील या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्याच्या दिवसाचा जर विचार केला तर आपण या स्पर्धेतनं आपल्याला जर आपण पाहिलं तर यंग अचिव्हर, नांदगाव टीम, टेंबोडे टीम, धाकटी डहाणू टीम, एकविरा मुरबे असेल, मग उमरोली संघ असेल, बेटेगाव संघ असेल, असे बऱ्याचशा टीम ज्या उद्याच्या दिवसातनंही दिसतील. नक्की या मैदानावर उद्या देखील येऊन पोहोचा मॅच पाहण्याकरता. चांगलं आयोजन आणि दर्जेदार स्पर्धा. फायर क्रिकेट क्लब पास्टल साहेब चषक 2025. अगदी साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर अगदी महाराष्ट्राच्या राजकारणातलं भगवं वादळ, मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता म्हणून सातत्यानं ओळख राहिली आहे साहेबांची. पूर्ण मंडप बघितला किंवा मग बाउंड्री लाईन जर बघितली आपण, पूर्ण भगवं वादळ खऱ्या अर्थानं देखील दर्जेदार स्पर्धा. आणि सध्या तर आपण पाहिलं 4व्या ग्राउंड मध्ये जिथनं दिवेश पाटील आणि हेमकांत भोईर आणि दिवेश हे दोन बॅटर मैदानात गेलेत बॅटिंग करण्याकरता. हेमकांत भोईर जर आपण पाहिलं तर 40+ खेळाडू आहेत. सातत्यानं ओपन क्रिकेट करता 40+ करता हे देखील जात असतात. पीटीपीएल या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स देखील राहिलाय हेमकांत भोईर यांचा. मात्र नॉन स्ट्रायकर एंड कडनं असेल ते स्ट्रायकर एंड वर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता. दिवेश पाटील एक हार्ड हिटर बॅटर आहे, सातत्यानं ओळख राहिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं या ओव्हर करता बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. अगदी माफक लक्ष आहे, मात्र क्रिकेट आहे.
लो स्कोरिंग हाय व्होल्टेज ड्रामे होताना आपण बरेचसे पाहिलेत क्रिकेटमधनं. सिंगल पहिल्याच बॉलवर ना धावांचा श्री गणेश केला जातोय या टीम 7-11 या टीम कडनं. धावसंख्या 0 1 वर जाऊन पोहोचतीये टीम 7-11 या संघाची. आजचा दुसरा दिवस अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलोय. दुसरा संघ आजच्या दिवसात कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. हेमकांत भुईर अगदी सॉफ्ट हँडलला सिंगल काढण्याचा जो काही प्रयत्न होता अगदी समोर प्लेस केलं बॉलला. मात्र बॉलर जर आपण पाहिलं तर लगेच बॉलवर देखील आला. कोणत्याही प्रकारची धाव तो मात्र देत नाहीये. पहिल्या बॉलवरची सिंगल, तदनंतर मात्र धाव न देणारा चेंडू जो ट्रॅव्हल झाला, तदनंतर षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं आपण बॉलरला पाहतोय. सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल थोडासा शफल होऊन कदाचित पॉइंट किंवा मग कव्हरला बॉलला खेळायचं होतं, मात्र डॉट बॉल वाईट बॉल दिलाय. ओके, अतिरिक्त बाहेर. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की लक्षात असू द्या 22 एप्रिल ते 30 एप्रिल या मैदानावर नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक व्हाईट बॉल. याच मैदानावरची ती स्पर्धा 22 एप्रिल ते 30 एप्रिल नाईट टुर्नामेंट फायर चषक 2025 वर्ष 34वा. नक्की ज्या टीमला सहभाग घ्यायचा आहे या स्पर्धेत, आपला संघ तुम्हाला खेळण्याकरता संधी घ्यायची असेल तर मग नक्की संपर्क करा. दिनेशजी घरत, निरंजनजी घरत, हरेशजी घरत आणि केतन राऊत यांच्याशी संपर्क करा. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हेमकांत भुईर होते. एक धाव सिंगल कंप्लीट केली, डायरेक्ट हिट केलाय. मात्र बॅटर तो सेफ झोन मध्ये पोहोचलाय. या एकच्या मदतीने धावसंख्या वाढतीय जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवर धावा असतील त्या टोटल 4 धावा. डॉट बॉल ची घोषणा होतीये. अगेन पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरनं. आता मात्र पुढे येऊन फटका सजवलाय क्षेत्ररक्षक. षटकार 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. पॅटमधनं बॉल जसा निघाला षटकाराची मोहर त्यावर लागली होती. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचतीये स्कोर कार्डवर डबल फिगर 10. अगेन पुढचा बॉल दिवेश करता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. एकदा कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचली. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. रखरखत्या उन्हामध्ये जरी का होईना, मात्र एक चांगली स्पर्धा जी आपल्या भेटीला जी फायर क्रिकेट क्लब पार्सल यांच्या वतीनं साहेब चषक आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीसची धावसंख्या 11 आहे स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 कुणाल आलाय. कुणालने बॅटिंग मधनं आज निराश केलाय. आता जर विचार केला तर बॅटिंग झाली नाहीये. आता मात्र गोलंदाजी करण्याकरता आलाय. गोलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयापर्यंत न्यायचं आहे ना, तर मग इथनं विकेट हा एकच पर्याय त्यांच्याकडे आहे. कुणाल बॉलिंग ट्रॅक वरनं ओव्हर नंबर 2 पहिला बॉल नो बॉल. मी एकच म्हणेन, ज्या पद्धतीने जर आपण म्हणतो की जर आपला बँक बॅलन्स जर कमी असेल ना तर खर्च जपून करायचा असतो. आपल्या टोटलला लागलेल्या धावा कमी आहेत तर मग एक्स्ट्रा धावा या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. पुढचा बॉल फ्री हिट. मात्र फटका सजवलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक अगदी बॉलचा पाठलाग करतोय. फेकी करेल. धावा कंप्लीट होतील 2. या 2च्या मदतीने धावसंख्या 14 स्कोर कार्डवर लागली आहे. 30 पर्यंत जायचंय आणि 14 झाल्यात. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे पुढचा बॉल
स्विच हिटचा प्रयत्न, बॉलला फील्ड केलं, कोणत्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव स्वरूपाने चेंडूची सांगता होतीये. भव्य दिव्य असणाऱ्या या स्पर्धेतल्या आकर्षण असलेल्या या ट्रॉफीज आपण पाहतोय मुख्य मंचावर. पुढचाच बॉल, वाह, दर्जेदार अप्रतिम झेल कॅरी केलाय, फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. वीरू बाबरेला आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता गेलाय मैदानात. या वर्षीच्या हंगामातनं 5 सायकल आणि एक मॅन ऑफ द सिरीज ची बाईक ज्याच्या नावावर राहिली आहे तो वीरू आता बॅटिंग करण्याकरता गेलाय मैदानात. सातत्यानं खूप चांगलं क्रिकेट खेळतो आणि या पालघर टेनिस क्रिकेटला अगदी आपली नावाची छाप त्यानं देखील सोडली आहे. बहरलाय खूप क्रिकेट, एक चांगला प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेटला देखील आलाय. मग ISPL सारखी स्पर्धा, चांगले दिवस खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला आलेत. पुढचा बॉल वेग कमी केला, मात्र जिथनं वीरू बाबरे त्याला चकमा दिलाय, नकल बॉलचा वापर केला. या बॉलची हाताळणी करताना कोणत्याही प्रकारची धाव नसेल, धावसंख्या 14 या धावसंख्येवर स्थिमित असेल. अगेन पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं कुणाल. स्विच हिट आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4. इथे जर आपण पाहिलं तर 7x11चा 12वा खेळाडू आहे. आधीच भविष्यवाणी करतो की पुढच्या बॉलवर काय करणार आहे. 2 ते 3 वेळा झालं, आताही तो बोलला आता रिव्हर्स स्वीप खेळणार आहे, रिव्हर्स स्वीप खेळलाय. उमेदला पण तो बोलला होता मगाशी की तो षटकार मारेल रिव्हर्स, तर रिव्हर्स षटकार मारला. भविष्यवाणी आहे, अभ्यास खूप केलाय त्याने 12व्या खेळाडूंना. पुढचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे, बॉलची फेकी करेल, धाव कंप्लीट होती. सिंगल. 19 धावा. अजूनही 17 धावांची आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता आहे. मुख्य मंचावर आपण पाहू शकताय त्या ट्रॉफीज. पूर्ण डगआउट देखील आपण पाहू शकतायत मेन स्क्रीनवर, जिथनं 7x11 संघ डगआउट मध्ये आहे. चांगलं प्रेक्षेपण आणि डिजिटलच्या माध्यमातून. अगदी जर आता आपण पाहिलं तर श्री छत्रपती शिवाजी महाराज अगदी 30 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 19 धावा. अगदी 19 फेब्रुवारीचा दिवस. 4व्या मॅच मधनं जिथनं वीरू बाबरे स्ट्राईक रेंजवर आहे. पुढचा बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. वीरू बाबरे बॅक टू डगआउट. मोठा आजरा बसतोय तो टीम 7x11 या संघाला. फलंदाज बाद. जाऊयात मॅच मधनं. जिथनं जर आपण पाहिलं तर अजूनही 11 धावांची आवश्यकता असताना मात्र वीरू बाबरे सारखा बॅटर परतीच्या प्रवासाला आलाय. नवीन बॅटर सुमित मात्रे 2 धावा ज्यानं खर्ची केल्या बॉलिंग करताना. सिंगल. 10 धावांची आवश्यकता आहे. अगदी विजयाच्या जवळ येत चाललाय 7x11 संघ.
तर इथनं कमबॅक करायचंय तर महत्वपूर्ण विकेटच्या घ्याव्या लागतील. जर इथनं विकेट गेल्या तर प्रेशराईज करता येईल. इथनं कमबॅक करायचंय तर मग विकेट घ्याव्या लागतील त्या टीम मैत्री पालघरला. पुढचा बॉल मोठा फटका सजवलाय मात्र बॉल गेलाय. षटकारा करता 6 धावांकरता. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 26 हेमकांतच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. 40+ खेळाडू आहे आणि चांगला फिटनेस जो त्यांचा आपण पाहतोय हेमकांत यांचा. इथून पुढे 4 धावांची आवश्यकता आहे. इथनं एखादा मोठा फटका खेळतील का सिंगल डबल काढून मात्र सुमित मात्रेला स्ट्राईक देतील. पुन्हा एकदा अनाऊन्स करतो जे आपला मॅच आहेत नंतर याच मैदानावर फायर चषक 2025 या 2025च्या वर्षातलं वर्ष 34वं 22 एप्रिल ते 30 एप्रिल नाईट टुर्नामेंट. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. एक षटकार आलाय ना लगेच आपल्या साथीदाराला स्ट्राईकवर आणला. अगदी सिंगल दिली आहे. जर आपण पाहिलं तर नक्की कॉन्टॅक्ट करा. दिनेश गरज असतील, निरंजन गरज असतील, हरेश गरज असतील, केतन राऊत असतील. नाईट टुर्नामेंटमध्ये ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा असेल याच मैदानावरची ती स्पर्धा येत्या 22 एप्रिल ते 30 एप्रिल अगदी 9 दिवस असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. नाईट टुर्नामेंटला ती मॅचेस असतील 22 एप्रिल ते 30 एप्रिल. ज्या टीमला सहभाग घ्यायचा असेल नक्की प्रवेश नोंदवा. कॉन्टॅक्ट करा. मग निरंजन करत असतील, दिनेश करत असतील, हरेश करत असतील, केतन राऊत यांच्याशी तो संपर्क करून आपली एंट्री नक्की निश्चित करून घ्या. अगेन पुढचा बॉल चावरनं सिंगलची कंप्लीट होते. पुन्हा एकदा हेमकांतला स्ट्राईकवर आणलं जाईल. या सिंगलच्या मदतीने अगदी विजयाच्या जवळ येऊन ठेपलाय तो टीम सातपाडी 11 संघ. 28 धावा. मात्र आता 2 धावांची फक्त गरज आहे इथून पुढे ते विजयाकरता. टीम सातपाडी 11 या टीम करता पडझड झाली खऱ्या अर्थानं. जर आपण पाहिलं फर्स्ट इनिंग मधनं जिथनं मैत्री 11 पालघर संघ आला बॅटिंग करण्याकरता थोडासा प्रेशराईज झाला. सातत्यानं मीन लवकर बाद झाला. मी नंतर कुणाल देखील बाद झाला. तदनंतर मात्र कोणता बॅटर मैदानात तग धरायला तयार नाही आणि मग कमी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आणि मग कमी लागली त्या कारणानं मग धावा झाल्या नाही आणि मग अगदी वन साइड जर आपण पाहिलं तर स्कोर कमी राहिला आणि मग तिथनं अगदी सातपाटीकर हावी झाले. अजूनही जर विचार केला तर 2 धावांची गरज आहे. मीन जर आपण पाहिला तर शुभम आहे बॉलिंग ट्रॅकवरनं. पुढचा बॉल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये. हेमकांत याला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर आणलं जाईल. एका धावेची आवश्यकता आहे. मात्र इथनं जर आपण पाहिलं तर विजयी संपादन केलाय तो टीम सातपाटी 11 या संघानं टॉप 8 मध्ये केलाय प्रवेश. टीम सातपाटी 11. उद्याचे जे संघ आहेत जे पहिली मॅच आहे बरोबर उद्या सकाळी 9 वाजता टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे हे लक्षात असू द्यात. आणि आजचा दिवस संपला याची मी सांगता करतो.